ज्ञानोबारायांनी परमार्थातल्या सर्व अंगाला स्पर्श केला आहे. अमृतानुभवामध्ये एक स्वतंत्र विचार दर्शन आहे. गीतेवर अलंकार चढवला ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणि सर्वसामान्य माणसाला कळेल असा परमार्थ हरिपाठातून सांगितला. भाषा बाळबोध पण अवस्था बाळबोध नाही बरं का. भाषा बाळबोध पण विचार बाळबोध नाहीत बरं का. कारण का इतकं बाळबोध तेव्हा सांगता येतं विचाराची परिपक्व अवस्था प्राप्त होते तेव्हा. अवघड सांगणं सोपं पण सोपं सांगणं अवघड. तसा हरिपाठातून अत्यंत सुलभ आणि सोपा परमार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व जगाकरता प्रगट केला. देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेणे मुक्तिचारी साधिल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देव शब्दाचाच अर्थ काय मुळात? नाही, देवाचं द्वार म्हणजे कोणचं द्वार आणि देव म्हणजे काय? हरिपाठातला देव सगुण आहे का निर्गुण आहे? ज्ञानेश्वर महाराजांची देवाबद्दलची कल्पना काय? हे जग तर एवढं पुढे गेलंय की देव नाही म्हणण्यापर्यंत पुढे गेलं आणि हे देवापासून सुरुवात करतायत. जगाला सकाळी उठल्यानंतर चहाची जितकी गरज आहे तितकी सुद्धा देवाची गरज नाही. चहाची आवश्यकता आहे, देव फुरसतीचा आहे. म्हणून देव आहे का नाही याच्यावर माणसं चहा घेऊन निवांतपणाने चर्चा करतात. मंडळी, देव तुम्हाला कधी नाही म्हणत नाही आणि जो तुम्हाला कधी नाही म्हणत नाही तोच देव. तुम्ही त्याला विसरला तरी जो तुम्हाला विसरत नाही तो देव. नाही का? तुम्ही त्याचं नाम घेत नाही पण तो तुमच्या नावाची माळ खाली कधी ठेवत नाही तो देव. नाही का? आम्ही नामस्मरणाची माळ ओढतो. एखाद्या वेळेला आम्ही चुकून माळ खाली ठेवतो, नवे नवे पेंगता पेंगता माळ गळूनही पडते. देवाच्या आतून जर आमच्या नावाची माळ गळून पडली तर काय होईल? म्हणून आमचे महाराज म्हणायचे, अरे तू देवाचं नाव घेण्यापेक्षा देव तुझं नाव घेतोय हे विसरू नकोस. नामस्मरण शब्द कसा आहे? नुसतं नाम नाही तर स्मरण युक्त नाम घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देव शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायचा देव हा जसा निर्गुण आहे तसा तो सगुणी आहे. तुझं सगुण म्हणाव की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे अनुमानेना अनुमानेना दयाश्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. नाही का? शेवटी ईश्वरी सत्ता काही ठिकाणी निर्गुण आहे आणि काही ठिकाणी सगुण आहे. आपल्यातच बघा ना, भूक दिसत नाही पण लागते, हेच त्याचं निर्गुण स्वरूप. भूक दिसते का? नाही. तुम्हाला आता एखाद्या वेळेला तुम्ही कोणाला म्हणाला की मला भूक लागली आहे आणि त्या ज्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं ती जर व्यक्ती म्हणाली कुठे लागली ती दाखव, दाखवता येणार नाही. पण लागली आहे सत्य, हेच देवाचं निर्गुण स्वरूप. पण आता मला सांगा, भूक लागली खरी पण सगुण भासाशिवाय परिपूर्तता नाही. भात हे त्या निर्गुण भुकेचं दर्शन आहे. भूक आहे पण सगुण भात आल्याशिवाय परिपूर्तता नाही. म्हणजे एकच ईश्वरी सत्ता सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाने प्रगट होते. तहान निर्गुण आहे, पाणी सगुण दर्शन आहे. हा जर विषय आपण बघितला तर मग परमात्मा कसा आहे, देव कसा आहे, तर तो सगुण आहे, तो निर्गुण आहे. हा एक अर्थ झाला. दुसरा एक तात्विक दृष्टिकोनातून जर विचार केला तर देव दिव प्रकाश. ती माझ्या मीपणातून जी सत्ता प्रकाशित करते, बघणं प्रकाशित करते, ऐकणं प्रकाशित करते, चालणं प्रकाशित करते, त्या सत्तेला काय म्हणावं? देव म्हणावं. देव दिव प्रकाश, सुंदर शब्द वापरला. एकच ईश्वरी सत्ता तीन रूपाने प्रगट होते. उत्पत्ती, स्थिती आणि लय. एका सत्तेचीच रूप आहेत, नाही का? दत्तात्रयामध्ये ही तीन रूप दिसतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. बघा आता मोठी गंमत आहे. आपणच या दृष्टिकोनातून अर्थ करतो असं नव्हे. इंग्रजी भाषेमध्ये जो गॉड शब्द आहे त्याच्यातून अर्थ हाच प्रतीत होतो. गॉड शब्दाचं स्पेलिंग असं आहे जीओडी गॉड. जी म्हणजे वन हू जनरेट्स, ओ म्हणजे वन हू ऑपरेट्स आणि डी म्हणजे डिस्ट्रक्ट करण्याच्या ऐवजी वन हू डिझॉल्व्स.
नाही का. म्हणून आपण शब्द कसा वापरतो, जनरेशन. म्हणून जनरेट्स, जसं इलेक्ट्रिकचा मोठा जनरेटर असतो, तिथून सगळी पॉवर जनरेट होते. काय मग आता मला सांगा, उत्पत्ती स्थिती लय हाच अर्थ तिथेही झाला ना. कारण का, अहो देव इंग्लंड मधला निराळा नव्हे, देव भारतातला निराळा नव्हे, जर्मनीतला देव आणखीन काही जर्मन नव्हे, देव तो देवच. म्हणून थोडासा भाग लक्षात घेण्याचा आहे की देव म्हणजे काय, ती परिच्छिन्नपणाने प्राप्त होणारी वस्तू नसून नित्य अखंड अविनाश रूपाने सतत माझ्या ठिकाणी वस्ती करू नये, त्या सत्तेचं नाव देव. ती सगुण रूपाने प्रकट होते, निर्गुण रूपाने प्रकट होते. हा साधा सरळ अर्थ आहे देव शब्दाचा. इथे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, देवाची द्वारी. आता देवाचं द्वार कोणचं, हरिपाठाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हरीचं नाम हेच देवाचं द्वार, दुसरं द्वार नाही. नाही का. हरीच्या नामाच्या आधाराने देवापर्यंत पोचायचंय, म्हणजे द्वार कोणचं, नाही का. द्वारातून आपण आज जातो, तसं हरिनामाच्या आधाराने, हरिनामातून, दारातून, तसं हरिनामातून प्रवेश कुठे व्हायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना जो द्वार अभिप्रेत आहे, ते नाम हेच द्वार आहे, हरीचं नाम हेच द्वार आहे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी. किती वेळ उभा राहा. माणसं म्हणतील, अहो क्षणभर उभं राहून जमतं का कुठे, शेवटी आयुष्य क्षणाचंच आहे, नाही का. किती आयुष्य तुमच्या हातात आहे, मागचा क्षण संपलेला आहे, पुढचा येईल की नाही ठाऊक नाही, जगताय तो एक क्षणच. विचार करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल, एका क्षणापेक्षा जास्ती आपल्या हातात काही नाही. मागचा संपलाय ना, संपलाय. पुढचा येणार याची शाश्वती आहे का, क्षणभंगूर नाही भरवसा. तुकोबाराय म्हणतात, वारे सावध तोडा माया आशा. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीची विचारलं, महाराज तुमचं काय मत आहे. ते म्हणाले, मासी पाख पाखडे तव हेची सरे. अरे माशीने पंख वर करू दे खाली करू दे, इतपत आयुष्य आहे की नाही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला बाहेर गेलेली माणसं घरात आली नाही तर काळजी वाटते. काळजी वाटण्याचं कारण काय, कुणाला माहित काय झालं, म्हणजे निश्चिंती सांगता येत नाही. याचा अर्थ असा आहे की शेवटी आहे तो क्षणच आपल्या हातात आहे. आणि मला असं वाटतं, शेवटी जे जीवनामध्ये घडतं ते एका क्षणातच घडतं, नाही का. विचार करून बघा की पाटील होते ती भोसले झाली एका क्षणातच, जोशी होती ती लिमे झाली एका क्षणातच, नाही का. अहो एका क्षणात. लग्नाची तयारी वर्षभर, पण घडलं ते एका क्षणातच. शुभमंगल सावधान, एका क्षणात. नुसतं इकडची तिकडे जाऊन उभी राहिल्याबरोबर येताना मंडपात जोशी म्हणून आली आणि एका क्षणात लिमय झाली. येताना पाटील म्हणून आली, जाताना भोसले म्हणून गेली. किती मिनिटात, किती मिनिटात नव्हे, एका सेकंदात. जन्म एका सेकंदातच आणि मृत्यू, नाही का. पुढच्या क्षणाला मृत्यू येईल की नाही ठाऊक नाही. त्या क्षणाला आल्यानंतर आपण म्हणतो ते गेले, पण किती वेळात, एका क्षणात. म्हणून मला असं वाटतं एका क्षणाला अतिशय महत्व आहे. या 8-12 माजारी मोटके निमिषभरी दे तुझा आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबाराय म्हणाले, अरे अर्जुना जास्ती उपासना करू नकोस, एक क्षण. अहो 24 तास देवापुढे पुजारी होऊन उभं राहण्यापेक्षा एक क्षणभर भक्त होऊन उभं राहावं ना, नाही का. भक्त शब्दाचा अर्थ जो विभक्त नव्हे तो भक्त नाही. भक्त शब्दाचा अर्थ तरी काय, जो विभक्त आहे तो भक्त का नव्हे, जो विभक्त नव्हे तो भक्त. देवाला वंदन करत असताना जर देवापासून तो परिच्छिन्न असेल, जर विभक्त असेल तर त्याला भक्त कसा म्हणावा. त्या क्षणभर असा तो वाकला की तिथे तो देव आणि तो परिच्छिन्न राहिला नाही. मी तू ते तू माते अशी अवस्था घडली. भोगीसी आईते वाढेल सुख. मी तू ते तू माते, कशी शब्द आहे बघा. हे असं सुरू झालं, इकडून तिकडे तिकडून इथे. मग आता मला सांगा, देव शब्दाची व्याख्या, द्वार शब्दाची व्याख्या आणि शेवटी क्षणभरी, जास्ती करू नसतं का परमार्थ.
करावा तो थोडा परमार्थ करावा. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर 25 प्रकार करण्यापेक्षा एकच धड करावं. तसं योग करतोय, जप करतोय, ध्यान करतोय, धारणा करतोय आणि एक धड नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सुटसुटीत आणि सोपा परमार्थ सांगितला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, जास्ती नाही, एक क्षण ओरा बाद झालं काम. एका क्षणात तुझं संपूर्ण जीवन पालटून जाईल. आई एका क्षणात झाली, हा बाप एका क्षणात झाला, आजोबा एका क्षणात झाला, आजी एका क्षणात झाली, आत्या एका क्षणात झाली. एका क्षणाभोवती केवढं विश्व प्रगट झालं बघा, नाही का? म्हणून घटका पळे मुहूर्त किती वाजून किती मिनिटांनी आणि किती सेकंदांनी. एका क्षणामध्ये कितीचा जन्म झाला. एका क्षणामध्ये 15-20 माणसं जन्माला आली. काय आत्या, काय काय आजोबा, काय आजीबाई, एका क्षणात. काय आई, काय बाबा, काय काका, काय मामा, काय मामी, एका क्षण. मग एका क्षणामध्ये जर एवढ्यांचा जन्म होतो, नाही का? एक क्षण किती महत्वाचा आहे बघा. आणि परमार्थामध्ये जो साक्षात्कार होतो ना शेवटी, तोही एका क्षणातच. वीज चमकावी अशी, वीज चमकावी अशी अवस्था प्रगट होते, नाही का? वीजच आहे ही. वीज कशी आली, कशी कडकडली आपल्याला दिसत नाही, अशी निघून जाते. पण एक तुम्हाला कळलं का? एक क्षणभर ती असते, पण सगळं प्रकाशमय करून जाते. काय तसं जीवनामध्ये प्रभू प्रेमाचा एक क्षण ज्या वेळेला निर्माण होतो, तेव्हा आपलं संपूर्ण जीवन पालटतं. आणि हे ज्ञानोबारायाला प्रतीती आहे, अनुभूती आहे. म्हणून सांगतायत, जास्ती नको, देवाची द्वारी उभा क्षणभरी. अरे राजा, एक क्षणभर जर उभा राहिलास ना, पुष्कळ झालं, खूप झालं, खूप झालं. कारण का? तुका म्हणे, गरगरा फिरेन भोवंडीने दमजिरे. आयुष्यभर फिरतोय 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 फिरतोय, पण कुठे उभाच राहत नाही. एक क्षणभर सुद्धा त्याची उभं राहण्याची तयार नाही. म्हणून आयुष्यभर फिरणाऱ्या माणसाला एक क्षण सुद्धा पुरेसा आहे. आणि पुढे जाऊया जरा. तेने मुक्तीचारी साधियेला, या प्रत्येक कडव्यावर स्वतंत्र कीर्तन प्रवचन होईल, पण या ठराविक वेळेमध्ये आपण थोडंसं संपूया. तेने मुक्तीचारी साधियेला, 4 मुक्ती आहेत: सलोकता, समीपता आणि स्वरूपता. मुक्ती 4 प्रकारची आहे. देवाचं ना आपलं लोक सलोकता, त्याच्या सान्निध्यात जाणं समीपता, त्याच्यासारखं रूप प्राप्त होणं स्वरूपता, आणि त्याच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर त्याच्याशी समरस होणं ही सायुज्यता, त्याच्याशी ऐक्य पावणं ही सायुज्य मुक्ती. पण हे कशाने घडेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखानी म्हण, पण हरिमुखानी म्हणत असताना पुण्याचा विचार करू नकोस. काही काही माणसं पुण्याकरता परमार्थ करतात, देवा करता नाही, नाही का? पुण्याकरता परमार्थ या शब्दाचा अर्थ कळला का? पाप धुण्याकरता परमार्थ नाही. माणसांची परमार्थाची कल्पनाच ही आहे की पाप धुवायचं आणि नवीन सुरू करायचं. जेव्हा मनुष्य देवाला सांगतो की माझं पाप धुवून टाक, किंवा संताकडे जातो, अहो जरा एकदा आम्हाला पापातून मुक्त करा, कशा करता? नवीन सुरू करण्याकरता. हे विशेष सर्कल आहे. म्हणून माणसं बघा, मोठी मोठी पाप करणारी माणसं फार मोठं दान धर्म करत असतात. त्यांच्या मनामध्ये खुटखुट असते मोठी, की आपण जे केलंय त्याच्यावर उतारा काय, हा जो काही एक भाग आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, राजा हे पुण्य न पाप सोडून दे, याच्याकरता तू परमार्थ करू नकोस. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढं पुण्य तुला मिळेल त्याची तुला गणती करता येत नाही. दुसरा अर्थ असा आहे, हरि करता जो परमार्थ करतो त्याला पुण्याची गणना कोण करी? गणतीच नाही त्याच्यात पुण्याची. कोण विचार करतो पुण्याकरता? आमचा परमार्थ पुण्याकरता नाही, प्रभू करता आहे. आता प्रभूच्या संगतीत जर पुण्य येत असेल तर येईना, त्याचा विचार आम्ही करत नाही. गोपिकांनी कधी विचार केला होता का? त्या म्हणाल्या की आम्ही प्रभूचे भजन करतो, कशा करता? तर पुण्य मिळवण्याकरता. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अरे यांचं कसलं पुण्य आहे? पुण्याचे नावे जोडिले पाप. स्वर्गा पुण्यात्मक पापे जाईजे, पापात्मक पापे नरका जाईजे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर विश्लेषण केलं. पुण्यात्मक पाप, अहो नवीन शब्द सृष्टी आहे, नाही का? पुण्य म्हणजेच पुण्य, अशी कुणी व्याख्या केली नाही. हे म्हणतात पुण्यात्मक पापे स्वर्गा, पापात्मक पापे नरका, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. अशी कुठेच व्याख्या मिळायची नाही.
नाही का. बाकी काय पुण्य म्हणजे पुण्य, पुण्य एके पुण्य, हे तसं नाही. पापात्मक काय, अरे स्वर्गाला गेला म्हणून काय झालं, पुण्य खरं, पण पापाची जोड आहे त्याला. कारण अपेक्षा अप्सरेची आहे, अपेक्षा इंद्रपदाची आहे, माझी नाही. पुण्यात्मक पाप फक्त यज्ञ करून मिळालं म्हणून पुण्य. म्हणून यज्ञ यागे स्वर्ग भोग आडेती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञान अभिमान वाढवती, करिता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती हो. अरे कसलं पुण्य घेऊन बसलास. मग पापात्मक पाप नरक, मग शुद्ध पुण्य कोणचं, माते जेणे पावी जेते, शुद्ध पुण्य. म्हणून महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखाने हरी म्हण, पण मुखाने हरी म्हणताना मुखातून तो बोलवतोय असं म्हण. त्याच्या सत्याने घडतं ही प्रतीती असू दे. परमार्थ करत असताना एक लक्षात घ्या, कर्ता जिथे संपला तिथे भक्ती सुरू झाली. कर्ता संपणं महत्वाचं आहे, नाही का. हम कर्तृत्व ज्ञातृत्व, कर्ता संपला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग माणसं पुढे विचारतील, अहो हे हरिनाम घेण्याकरता, भक्ती करण्याकरता मुलं बाळ घरदार प्रपंच सोडावं लागतं का. ही एक फार मोठी शंका आहे. म्हणजे माणसं परमार्थ यायला जी घाबरतात ना, त्यांना असं वाटतं किंवा आपण ज्ञानेश्वरी वाचली, परमार्थ करायला लागलो म्हणजे बायका पोरं सोडावी लागतात का. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलंच सांगितलंय, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असोनी. नाही, इथेच तर याच्यातलं वर्म आहे, नाही का. अहो कसं टाकता येतं, घरदार ओखटे तेजू म्हणशी तरी शरीरा एवढे जाड, का सांडीशी ग्राश्रम, का सांडीशी कुळीचे धर्म, का सांडीशी प्रश्न विचारला ग्राश्रम. अरे का कशा करता सोडतोस, सोडून कुठे जातोस, वनात. सकळ सांडोनी वना गेला, वना वनिताची चिंतू लागला. अरे तो त्याग बाधकत्व असी आला, उलथोनी पडला परिग्रही. तुला काय वाटतं, घरातून बाहेर पडला म्हणजे संसार सुटला. अरे मनातला कुठला सुटलाय, मनातला गेला का. हो, अरण्यामध्ये जाऊन बसला, तिथे बायको आठवली, तिथे पोरं बाळ आठवली, म्हणजे संसार बरोबर आहे. आणि एक सांगू का, ज्याला पोट आहे त्याला संसार आहे, दुसरा अर्थ, नाही का. अहो ज्याला पोट आहे त्याला संसार आहे. दुपारी 12 वाजले की नाही झोळी घेऊन फिरावंच लागतं, गत्यंतर नाही. आणि संध्याकाळी भीक मागता येत नाही म्हणून ती साठवून ठेवणं हा संसार नाही. सकाळी जेव्हा भिक्षेला बाहेर पडतो तेव्हा 2 वेळची जमा करतो. मी म्हटलं एवढं का साठवलं, नाही म्हणले संध्याकाळी पुन्हा कोण भिक्षा वाढणार. मग आत्ताच्या 2-3 भाकरी, संध्याकाळच्या 2-3 भाकरी, मग तुम्ही झाकून ठेवता. म्हणजे मागे काहीतरी ठेवणं हा संसार. हा तर संसार सगळेच करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, संसार नाही म्हणून संसारात पडण्यापेक्षा असोनी संसार, असोनी, 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 असोनी. किती मजेशीर शब्द, असोनी. काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. हो, कॉलेराचं इंजेक्शन घेऊन पंढरीची वारी करायला हरकत नाही, तसं नामस्मरण घेऊन संसारात राहायला हरकत नाही, हे का. काय हरकत काय. अरे नामाने की नाही सगळे जे काही आहे ते धुवून जात, ही नामाची शक्ती आहे. जेवढी माझ्या नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. अरे माझ्या नामाची शक्ती आहे तेवढं पाप नाही, एवढं देव जिथे भागवतात सांगतायत. म्हणून महाराज म्हणतायत असोनी, असोनी संसारी, पण एक कर, दिवसातून काही वेळ हरिपाठा करता ठेव. अतिशय सोपा सांगितला. 28 अभंग येत आहेत. हो, प्रत्येक अभंगातून नवीन नवीन कल्पना, पण ती कल्पना एका हरिभोवती गुंजारव करते. या 28 अभंगाचं एकच सार आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बस दुसरं काही नाही. काय मग सांगण्याचा हेतू एकच आहे की असोनी संसारी जिव्हे वेगू करी. आणि हे मी सांगतो असं नव्हे, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. अरे वेदशास्त्र हात वर करून सांगतायत की सर्व जे सार आहे वेद अनंत बोलिला, अर्थी तुकाची साधला, आणि विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे. वेद काही निराळ सांगत नाहीत. शेवटी ज्ञानोबा राय म्हणाले, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे, आणि द्वारकेचे राणे पांडवा घरी. तुम्हाला आम्ही खूण सांगतो म्हणाले, व्यासाची खूण सांगतो. द्वारकेचा राणा भेटावा जर वाटत असेल तर भक्ताच्या घरीच तो असतो, इतराच्या घरी नाही, नाही का. शेवटी देव कुठे, जसं आपण म्हणतो ना, चुकला फकीर मशिदीत.
तसं तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला देवदर्शन व्हावं, ती इतर ठिकाणी व्हायचं नाही. इतर ठिकाणी अव्यक्त आहे आणि पांडवांच्या घरी व्यक्त आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा. आणि हे मी सांगत नाही, अहो व्यास सांगतायत. व्यास सांगतायत द्वारकेचा राणा कुठे आहे? द्वारकेचा राणा खरा, पण पांडवा घरी. म्हणून देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला आणि शेखी उपयोगा गेला पांडवासी. हो, म्हणजे जन्म दिला एकाने, वाढला एकीकडे आणि शेवटी उपयोगी पडला एकीकडे. आणि म्हणून शेवटचं गोडवं मोठं कौतुकाने सांगतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बस हेच गोडवं आहे. तुमच्या जीवनाचं जर गोडवं व्हायचं असेल तर हे गोडवं विसरू नका, नाही का? हा परमार्थाचं सार आहे हरिपाठ. आम्ही नेहमी सांगतो की ब्राह्मणामध्ये जशी नित्य संध्या करावी तसं वारकऱ्यामध्ये नित्य हरिपाठ करावा. रोज नित्य नेमाने म्हटलं पाहिजे. त्रिकाल संध्या, त्रिकाल नका म्हणून निदान एकदा तरी म्हणा, आणि 3 वेळा म्हटलं तर बरंच झालं. आणि म्हणून या हरिपाठाच्या अभंगामधून हरीचं दर्शन ज्ञानोबाराय घडवतायत. आणि सांगण्याचा एकच हेतू आहे, अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य, संत सज्जनाने घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव हरिभक्त. आपण माऊलीच्या विरहिणीचं पुन्हा दर्शन घेणार आहोत. भक्तिप्रेमाची अवस्थाच काही आगळी आणि वेगळी अशी असते. असं घडलं की ज्याच्याकरता सर्वस्वाशी होळी करावी, आई सोडावे, बाप सोडावे, घरदार सोडावं, आणि त्यांनीच आपल्यावर रुसावं आणि त्यांनीच आपल्याशी बोलू नये. जीवनामध्ये काय घडतं तेच परमार्थामध्येही घडतं. जीवनाचे 2 भाग आहेत, एक संसारिक भाग आणि एक परमार्थिक भाग. संसारामध्ये असं घडतं की ज्याच्याकरता सोडावं त्यांनी सोडलं तरी त्रास होतो, आणि परमार्थामध्ये ज्याच्याकरता सोडावं ते ज्ञान, ती आत्मसत्ता जर आपल्याशी प्रेमाने बोलली नाही तरी आपल्याला त्रास होतो. ज्ञानोबाराय एका ठिकाणी म्हणतात, किंबहुना पंडुसुता मद आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पवित्रता लाभू कौण असे. शेवटी आत्म्याची प्रसन्नता लाभणं हेच परमार्थाचं सार आहे. आणि तीच आत्मसत्ता आपल्याशी जर बोलत नाही असं झालं तर काय होईल? म्हणून ज्ञानोबाराय इथे त्या अवस्थेचं वर्णन करतायत. कुणाला माहित काय घडलं असेल, पण त्या दिवशी तो आत्मराजा प्रसन्नतेने बोलेला आणि ते त्याला विनवून सांगतायत, ज्याची आवडी संसारू त्यजिला, तेने का आबोला धरी लागे माय. ज्याची आवडी संसारू त्यजिला, तेने का आबोला धरी लागे माय. पायाती धली मिठी खातली जीवे गाठी, पायाती धली मिठी खातली जीवे गाठी. सावमानय जग जेठी उभा हे लागे माये. सावमानय जग जेठी उभा हे लागे माये. भेटवा होत्याशी चरण धाडीन केशी, भेटवा होत्याशी चरण धाडीन केशी. याच्यासारखं जीवनामध्ये दुसरं दुःख नाही. ज्ञानोबारायांनी केवढा मोठा जीवनामध्ये त्याग केला. त्या त्यागाचं जर रूप बघितलं तर अंगावर काटा उभा राहतो. आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त, ज्ञानियांचा राजा, पण अवस्था काय बघा. आणि जेव्हा त्या विरहामध्ये बसू लागले अशी अवस्था निर्माण झाली, बोले ना तो. आणि मग त्या अवस्थेतून जे विरहिणी बाहेर पडली तीही विरहिणी आहे. भेटवा होत्याशी चरण झाडीन केशी. मग ती आपल्या सखीला सांगते, जे कोणी मला त्याला भेटवेल, हो त्याचे चरण मी माझ्या केसांनी झाडीन. हीच भक्तीची एक परमोच्च अवस्था आहे. भेटवा होत्याशी चरण झाडीन केशी, सगुण रूपाशी निओ फाळली. सगुण रूपाशी निओ फाळली.
भेटवा हो त्याची चरण धाडी नक्की, भेटवा हो त्याची चरण धाडी नक्की. क्षेमा लागी जीव उताविळ माझा. त्याला आलिंगन देण्याकरता त्या जीवीच्या जीवलगाला कडकडून भेटण्याकरता माझा जीव असा तिळतिळ तुटतोय. खरंच आहे, पांडुरंगच खरा पती आहे नाही का. जीवाचा मालक कोण? लौकिक दृष्टिकोनातून जे पती होतात ते येतात जातात, पण खऱ्या अर्थाने मालक हाच, खऱ्या अर्थाने पती हाच. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा ज्ञानोबाराय म्हणाले, तो वल्लभा मी कांतुबाई सापडी. तो भक्त कोण आहे? वल्लभा आणि मी कांत. मग त्या दृष्टिकोनातून ज्ञानोबारायची विरहिणी चालू आहे. भेटवा हो त्याची चरण झाडी नक्की. जो कोणी मला भेटवेल अहो केसाची झाडेल नाही का, केसाचा झाडू करेल. काय कल्पना आहे, काय प्रेमाची विवशता आहे. आणि याच्यातूनच भक्ती प्रेमाचा आनंद आपल्याला लुटायचा आहे. क्षेमा लागी उताविळ माझा म्हणून उचलोनी चारी फुला येईन क्षेम. उचलोनी चारी फुला येईन क्षेम. कोण्या गुणे का हो रुसला गोवळू. काय झालं कुणाला माहित, का तू माझ्यावर रुसला? काही कळलं नाही. हो, रोजचं नामस्मरण चालू आहे, रोजचं चिंतन चालू आहे, रोजची उपासना चालू आहे. त्याच्या सेवेमध्ये मी कुठे काही कमी केलं नाही, पण काय घडलं कुणाला माहित. कोण्या गुणे का हो रुसला गोवळू. सुखाचा चावळू मजशी न करी ओ माये. अहो बघितलं तरी रागात, अंगावरून गेलं तरी रागात, एखादा शब्द बोलला तरी रागात. सुखाचा चावळू मजशी न करी ओ माये. असं वाटतं एकदा तरी तरी प्रेमाने हाक मारावी. अरे ज्ञानराजा नाही का, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं नाही का की मालकाने एकदा तरी प्रेमाने हाक मारावी. आणि तो रुसल्यानंतर संसार सुखाचा वाटत नाही, असं वाटतं जीव द्यावं. काय करावं, एवढा संसार परिपूर्ण आहे. ज्याच्या करता आई बाप सोडून आले तोच जर बोलत नसेल तो उपयोग काय. आणि म्हणून त्या अवस्थेतून ज्ञानोबाराय बोलतायत, सुखाचा चावळू मजशी न करी हो माये. भेटवा हो त्याची चरण धाडी नक्की, भेटवा हो त्याची. ऐसे अवस्थेचे पिसे लावियले कैसे. ऐसे अवस्थेचे पिसे लावियले कैसे. चित्त नेले आपणी सरिसे गे माये. चित्त नेले आपणी सरिसे गे माये. बाप रखुमा देवी वरे लावियले पिसे. बाप रखुमा देवी वरे लावियले पिसे. करुणी ठेविले आपणी सगे करुणी ठेविले आपणी ऐसे गे माये. भेटवा हो त्यासी चरण धाडी नक्की, भेटवा हो त्यासी चरण धाडी नक्की. ऐसे अवस्थेचे पिसे लावियले कैसे. चित्त नेले आपणी सरिसे गे माये. चित्त नेले आपणी सरिसे गे माये. या बापरूप महादेवर विठ्ठलाने पिस केले आम्हाला पिस. म्हणून मनी वेद होत याचा पण निरायाचा. करुणी ठेविले आपण ऐसे गे करुणी ठेविले आपण ऐसे गे माये. भेटवा हो त्यासी चरण धाडी केशी. भेटवा हो त्यासी चरण धाडी केशी. सगुण रूपासी
वो भाळली सगुण रूपाशी मी वो भाळली भेटवा हो त्यासी चरण झाडीन केसी भेटवा हो त्यासी चरण झाडीन केसी चरण झाडीन केसी चरण झाडीन केसी. कृष्ण वेधली विरहिणी बोले कृष्ण वेधली विरहिणी बोले कृष्ण वेधली विरहिणी बोले चंद्रमा करी तो उभा रागे माये चंद्रमा करी तो उभा रागे माये. कृष्णाच्या स्मरणाने वेधानी एक विरहिणी बोलते. विराची अवस्था काय असते बघा. ती सांगते चंद्रमा उबारा म्हणजे जगतामध्ये शीतळातला शीतळ चंद्र, पण माझ्या अंगामध्ये इतका विरह निर्माण झालाय, त्याचा इतका ताप होतोय की चंद्र सुद्धा इतका शीतळ असून मला उबारा करतोय. हो, म्हणजे त्याच्यात ही उष्णता मला जाणवते. चंद्रमा करीतो उभा रागे माये नलवा चंदन घाली विंजण वारा. मग सगळ्या सख्या धावत आल्या. कोणी चंदन घेऊन आलं, कोणी हातामध्ये पंखा घेऊन आलं. त्यांना वाटलं अंगाला चंदन लावलं म्हणजे हिला गार वाटेल. दुसरी म्हणाली वारा घातलं म्हणजे गार. ती म्हणाली अहो तो तसा ताप नाहीये. नलवा चंदन घाली विंजण वारा हरिविण शून्य शेजारुगे माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेना माझे जीवीचे तुम्ही काहो नेना. माझ्या जीवातली गोष्ट तुम्हाला कसं कळत नाही सख्यानो. कशी सखी तरी म्हणू तुम्हाला. इतक्या दिवस माझ्या सान्निध्यामध्ये राहून तुम्हाला कळू नाही. हरी विण शून्य शेजारुगे माये. सगळ्या अवतीभोवती आहेत माझ्या, पण जो असायला पाहिजे तो जर नसेल तर उपयोग काय आहे. हरी विण शून्य शेजारुगे माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेना माझे जीवीचे तुम्ही काहो नेना. माझा बळिया तो माझ्या अंतःकरणामध्ये काय आहे माहितीये. कुणाकरता मी झुरते माहितीये तुम्हाला. माझ्या अंतःकरणामध्ये वेद कुणाचा आहे माहितीये. त्याचं नाव सांगू तुम्हाला. माझा बळिया तो माझा बळिया तो पंढरी राणा गे माये माझा बळिया तो माझा बळिया तो माझा बळिया तो पंढरी राणा गे माये माझे जीवीचे तुम्ही काहो नेना माझे जीवीचे तुम्ही काहो नेना. नंद नंदनु खडी खडी आणा नंद नंदनु नंद नंदनु आहा नंद नंदनु खडी खडी आणा. एका अभंगातच दोन नाव आहेत. वर म्हटलंय कृष्ण, खाली म्हटलंय पंढरीनाथ. म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे जो कृष्ण तोच पांडुरंग. नंद नंदनु खडी खडी आणा आ नंद नंदनु. किती वेळा घडी 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 पुन्हा पुन्हा नंद नंदनु खडी खडी आणा. तयाविण नवाचती प्राण माय तयाविण नवाचती प्राण माय. बापर देवी वरू विठ्ठलू गोविंद बापर देवी वरू विठ्ठलू गोविंद. अमृत पान गे माये अमृत पान गे. माझा जर प्राण वाचायचा असेल तर हे जगातलं अमृत उपयोगाचं नाही. जे काळ कुटाचे सहोदर आणि मृत्यू भेणे प्याले अमर
तरी देहाचे पुरंदर 14 जाती. त्या अमृताचा उपयोग नाही आता इथे. अमृतपान, कोण अमृतपान? नंदनंद. हो, त्याचा सहवास, त्याचे शब्द. अमृत पान, अमृतपान गे माये, माझे जीवीचे तुम्ही काहून नेणा. माझे जीवीचे तुम्ही काहून नेणा. नंद नंदनु खडी खडी आणा. नंद नंदनु, नंद नंदनु खडी खडी आणा. दयाविण न वाचती प्राण माये, दयाविण न वाचती प्राण माये. बापर देवी वरू विठ्ठल गोविंद. अमृतबा अमृतपान, अमृतपान, अमृतपान गे माये, माझे जीवीचे तुम्ही काहून नेणा. माझे जीवीचे तुम्ही काहून नेणा. माझा बळीया माझे जीवीचे तुम्ही काहून नेणा. तुम्ही काहून नेणा. तुम्ही काहून नेणा. याती कुळ माझे गेले हार. याती कुळ माझे गेले हार. याती कुळ माझे गेले हार. गेले हरपून याती कुळ माझे गेले हरपून. परमार्थाच्या अवस्थेमध्ये, भक्ती प्रेमामध्ये एकदा आपण रंगून गेल्यानंतर तिथे याती कुळ हा प्रश्नच येत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज म्हणाले, कुळ जाती वर्ण हे आघवेचे अप्रमाण. जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे मद होती मिनले, जैसे लवण कवण घातले सागरा माझी. विशिष्ट अवस्थेमध्ये कुळ जात हा प्रश्न पडतो, पण भक्तीच्या प्रदेशामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे हा प्रश्नच शिल्लक राहत नाही. याती कुळ माझे गेले हार कोणी. याती कुळ माझे गेले हार कोणी. श्रीरंगा वाचुनी श्रीरंगा वाचुनी आणून नेणे. अहो, जिकडे पाहावा तिकडे तोच जर दिसतो तर कुठे याती कुठे कुळ, नाही का? विशिष्ट अवस्थेमध्येच असतं. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे. ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाच्या पीठावर सगळ्या जाती जमाती एकत्रित केल्या या भूमिकेतून. श्रीरंगा वाचोनी आणू नेणे. आता आणू इतकाही कुठे परिच्छिन्नता भासत नाही.
श्रीरंगा वाचोनी आणून येणे किती व शिकवाल मज वेळोवे किती व शिकवाल मज वेळोवे मी तव गोवळा. काय झालं? घरातली सगळी मंडळी सांगू लागली हे काही बरोबर नाही. तसं ज्ञानोबारायच्या बाबतीत असं घडलं, अरे हे बरोबर आहे का? अहो तुम्ही कुठले, ते कुठले, तुम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला आलेले, त्यांचं कुळ काय, कुणाशी सहवास करता, कुणाशी संगत करता? ते म्हणाले मला याच्यातलं काही कळत नाही. किती व शिकवाल. आता मी शिकवण्याच्या पलीकडे गेले. किती व शिकवाल किती व शिकवाल मज वेळोवे मी तव गोवळा रातनिये मी तव गोवळा रातनिये मी तव गोवळा गोवळा गोवळा. गो इंद्रिय वळवतो तो गोवळ. मी तव गोवळा. आता रतही झाले त्याच्याशी. आता काय राहिलं? मी तव गोवळा रातली किती व शिकवाल मज वेळोवे किती व शिकवाल मज वेळोवेळा. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. पुढे सांगतायत तुम्हाला वाटत असेल व पहिलं कुळ तुमचं फार मोठं श्रीमंत, घराणं मोठं, घरामधले सर्व ऐश्वर्य. पण खरं सांगू का? अष्टभोग भोगणे माते नाही चाड. अष्टभोग कोणते म्हटलं तर अनेक सुवासिक पदार्थ, नाना प्रकारची भारी वस्त्र, उत्तम उत्तम गायन, त्रयोदश गुणी विडा, षडरस भोजन, उत्कृष्ट पुष्पशय्या आणि सुवासिक पुष्पमाला हे अष्टभोग आहे. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. अहो हे अष्टभोग आहेत आणि तो जर नसेल ते अष्टभोगाला करता काय? अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोड भक्ती प्रेम गोड गोड भक्ती प्रेम गोड गोड आय भक्ती प्रेम गोड झाले गे माये. मी कशाने नटले, मी काय अंगावर धारण केलंय? भक्ती प्रेम गोड भक्ती प्रेम गोड भक्ती प्रेम गोड झाले गे माय. भक्ती प्रेम गोड गोड भक्ती प्रेम गोड झाले गे माये. किती व शिकवाल मज वेळोवेळा किती व शिकवाल मज वेळोवेळा. बाप रखुमा देवी वरून जीवीचा जिव्हाळा. कोण
पण जीवीचा जिव्हाळा, काही केली या वेगळा. काही जरी केलं तरी जो सोडून जात नाही तो जीवीचा जिव्हाळा. काही केली या काही केली स्मरण करा नाही तर नका करू. जो सोडून जात नाही तो जिव्हाळा. काही केली या वेगळा नव्हे गे माये, किती ओ शिकवाल मज वेळो वेळा. किती ओ शिकवाल मज वेळो वेळा. मी तव गोवा रातली तव गोवळा गोवळा मी तव गोवळा रातली. किती ओ शिकवाल मज वेळो वेळा. किती ओ शिकवाल मज वेळो वेळा. मज वेळो वेळा. मज वेळो वेळा. ज्ञानोबारायांची जी काही ग्रंथ संपदा आहे त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वरी हे टीकात्मक ग्रंथ आहे. मूळ भगवंताची जी गीता बरं का त्याच्यावरच टीका केली असं एक गृहीत धरूया. तसं ते नाही आहे. उलट भगवंतानीच अवतार घेऊन पुन्हा ज्ञानेश्वरी सांगितली. याला एक प्रमाण असं आहे, अर्जुना संकट पडता जळभारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोच अवतार धरी अलंकापुरासी आणि ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्या भगवंताने गीता सांगितली तोच भगवान ज्ञानोबारायाच्या रूपाने अलंकारपुरामध्ये प्रगट झाला आणि ही प्राकृत ज्ञानेश्वरी सांगितली. पण एक असं घडलं की श्लोकाला धरून जेव्हा निरूपण होतं तेव्हा माणसाच्या सांगण्याला सुद्धा बंधन येतं. आणि जेव्हा ज्ञानेश्वरी पुरी झाली ठिकठिकाणी ज्ञानोबारायाच्या स्वतंत्र ज्ञानाची चमक निवृत्तीनाथाला जाणवली. आणि मग ते म्हणाले, ज्ञानराजा असं करा, आता तुमच्या स्वतंत्र बोधाचं दर्शन घडवा, तुमचा अनुभव सांगा. परमार्थ म्हणजे केवळ साधना करणं नव्हे. परमार्थ शब्दाचा अर्थ अनुभव. परमार्थ नाही का, सामान्य अर्थ पालटतात पण जो कधी पालटत नाही तो परमार्थ. आणि म्हणून या ग्रंथाचं नाव असं आहे अनुभवामृत. अनुभव. इतर वाङ्मय अनुवादजन्य आहे आणि संतांचं वाङ्मय हे अनुभवजन्य आहे. अणु इतकाही ज्याच्यामध्ये परिच्छिन्न भाव नाही तो अनुभव. एक अनुभव कशाला म्हणावं? अनुभव म्हणजे काय? साक्षीत्व नाही. ज्ञानोबाराय अमृत अनुभव सांगता सांगता अनुभव रूप झाले. आणि काय त्यांना अनुभव आला? अध्यात्म तत्वाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा 2-3 अंगाचा विचार करतो. जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय. थोडेसे शब्द अवघड आहेत पण कानावरून जाऊ द्या. जगत काय, जीव काय, परमात्मा काय, दृश्य काय, द्रष्टा काय, दर्शन काय, ज्ञेय काय, ज्ञान काय, ज्ञाता काय, प्रत्यय काय, प्रतिती काय. दूरदर्शनवरच्या मंडळींची क्षमा मागून बोलतो थोडासा, कारण एखाद्या वेळेला शब्द कळणार नाहीत. पण न कळलं तरी हरकत नाही. अमृतानुभवात काय लिहिले ते शब्द तरी कानावून जाऊ द्या. कानावरून गेल्यानंतर नंतर कळतील. जे कानाआड आहेत ते कानात जाऊ द्या. कालांतराने ते शब्द अनुभवातून प्रतीत होतीलच. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा जगताबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी विचार मांडला ते म्हणाले, जग परवते सारावे मग माते घ्यावे, तैसे नव्हे आघवे सकटची मी. अरे जगत हे माझं व्यक्त दर्शन आहे. जगत रूपाने निराळ काही नाही आहे. अहो मीच आहे. हा एक स्वतंत्र विचार आहे. काय आहे परमार्थामध्ये? एक 4 मत इथे अमृतानुभवामध्ये त्यांनी खंडन केलं. सांख्यांचा द्वैतवाद बरं का, बौद्धांचा शून्यवाद आणि विज्ञानवाद, आणि केवळ अद्वैत मताचा अज्ञानवाद आचार्यांचा. या 4ही वादाचं ज्ञानेश्वर महाराजांनी खंडन केलं.
हेच अमृतानुभवाचे एक विशेषत्व आहे. याच्याबद्दल दोन मतं असू शकतील, कोणत्याही भागाबद्दल दोन मतं असतातच, त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. एखादी गोष्ट एक मनुष्य त्या तऱ्हेने बघेल तर दुसरा दुसऱ्या तऱ्हेने बघेल. एखाद्या छापखान्यामध्ये जेव्हा ज्ञानेश्वरी छापली जाते तो म्हणेल काय काम करतोय, ज्ञानेश्वरीच्या गठ्ठ्यावर सुद्धा तो बसतो, नाही का. एखादा कागद पायदळी सुद्धा येतो, त्याची बघण्याची ती दृष्टी आहे. म्हणून माणसं काय पायदळी घालतील आणि काय नाही हे काही कळत नाही, हा भाग निराळा. एखादा साहित्यिक असेल तर तो साहित्याच्या दृष्टिकोनातून बघेल, आणि वारकरी असेल तर आई ज्ञानाबाई म्हणून वंदन करील. हाच याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. तेव्हा आपण कसं बघतो एखाद्या वस्तूकडे, जगताकडे, तसं ज्ञानोबारायांना जगत काय दृष्टिकोनातून दिसलं हा महत्वाचा भाग आहे. किंबहुना दृष्टीने सृष्टी पालटते, नाही का. सृष्टी कशी पालटते आपल्या लक्षात येईल की पुष्कळाला काय होतं, असतं एक, नाही का, आणि दिसतं एक. तसं इथे जगताची व्याख्या करताना ज्ञानोबा काय करतायत, थोडासा वेळ आणि त्याच्यात मोठं एक पंचायत होते की काय सांगावं. पण एक अमृत अनुभव निदान आहे एवढं कानावर जाऊ द्या. काही काही माणसांच्या कानावरून गेला असेल, पण पुष्कळ असे आहेत की ज्यांना ठाऊकी नाही की ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामधून आपलं स्वतंत्र तत्वज्ञान लिहिलंय. सांख्याने काय केलं, प्रकृती आणि पुरुष हे भिन्न मानले. सांख्य मतामध्ये प्रकृती आणि पुरुष हे भिन्न मानले. त्याच्यामध्ये प्रकृती जड मानली आणि पुरुष चेतन मानला. बघा आता दोन शब्द अजून गमतीचे सांगतो. सांख्य म्हणतात प्रकृती आणि पुरुष, बरं का. आचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये ब्रह्म आणि माया, आणि ज्ञानोबारायाच्या अमृत अनुभवाची सुरुवात देवो आणि देवी, हे इथे गमतीचा भाग आहे. हा, इथे प्रकृती जड आहे आणि पुरुष चेतन आहे. ज्ञानोबारायाची प्रकृती आणि पुरुष हे भिन्न नाही, दोन्ही एक रूपच आहेत, नाही का. एक प्रकृती आणि पुरुष या शब्दाची गंमत बघू. एकरूप कसं आहे ते दिसेल. एखादी बाई आजारी पडल्यानंतर ती काय म्हणते, अहो सध्या माझी प्रकृती बिघडली आहे, बरोबर आहे. पुरुष आजारी पडल्यानंतर काय म्हणतो, अहो सध्या माझी प्रकृती बरी नाही. असं म्हणतो का माझा पुरुष बरा नाही, नाही असं म्हणतो का, काय काल ऑफिसला का आला नाही, अहो काय करावं माझा पुरुष बरा नाही, असं नाही आहे. त्याचा सिद्धांत असा आहे, ही प्रकृती आहे, जीव आहे, नाही का. ही प्रतीती आहे, प्रत्ययाची प्रतीती आहे. प्रतीतीमधून काय प्रतीत होतं तर प्रत्यय रूप परमात्मा प्रतीतीतून प्रतीत होतो. प्रतीतीतून परिच्छिन्न काही दिसत नाही, प्रतीच ती, नामे प्रतीती, नाही का. अहो आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं ते काही निराळं असतं का, नाही, प्रतिबिंब, पण बिंबाशिवाय नाही. तसं इथे जी प्रकृती म्हटली आहे ती त्यांनी जड म्हटली आहे. ज्ञानोबाराय तसं म्हणत नाहीत, ते म्हणतात दोन्ही एकच आहेत. किंबहुना त्या परमात्म्याला एकाएकी नरमते अशी जी श्रुती म्हणते, त्याला एकट्याला करमत नव्हतं. एकलेन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने. अहो एकट्याला करमत नव्हतं. तुम्हाला सुद्धा घरात एकटे असल्यानंतर करमतं का, नाही सांगा की. एकटे तुम्ही असता तेव्हा करमतं का, नाही करमत, नाही का. त्यातल्या त्यात वय झाल्यानंतर, मुलं आपापल्या कामाला गेल्यानंतर कसं वाटतं, लहानपणी सतत मुलं अंगावर खांद्यावर, मग जरा उदास वाटतं. तसं परमात्म्याला उदास वाटलं. हो, तो म्हणाला आता मी एकटा मी आहे, काय करू आणि काय करू, बरं का. आणि त्या संकल्पातून जे निर्माण झालं ते जगत. एकाएकी न रमते म्हणजे रमणं तेच दर्शन. म्हणून जगत म्हणजे मायाबिया म्हणू नका, प्रभूचं ते रमण आहे, प्रभूचं ते रमण आहे. म्हणून आचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये मायावादामध्ये असं म्हटलंय, माया ही ब्रह्माची उपाधी. हे उपाधी म्हणत नाहीत,
ज्ञानेश्वर महाराज मायेला उपाधी म्हणायला तयार नाहीत. ते म्हणतात हे त्याचंच दर्शन आहे. एकच 2 रूपांनी प्रगट झालंय. एकच ईश्वरी सत्ता 2 रूपांनी प्रगट झालेली आहे. एकाचं नाव आहे प्रकृती, एकाचं नाव आहे पुरुष, एकाचं नाव आहे शिव, एकाचं नाव आहे शक्ती. अवतीच. आता अजून एक मुद्दा महत्वाचा सांगतो. ज्ञानोबाराय हे नाथ संप्रदायाचे. नाथ संप्रदायाच्या विचारसरणीमध्ये माया मानलेली नाही. मग मूळच्या संप्रदायाच्या विचारसरणीमध्ये जर ते माया मानत नाहीत, तर या अवतारामध्ये म्हणजे पुढच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये आल्यानंतर ते माया कशी मानतील? म्हणून ते चिदविलास त्यांनी मांडलाय. म्हणजे ज्ञानाचा विलास आहे. हे जगत म्हणजे ज्ञानाचं दर्शन आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात जग असं की वस्तुप्रभा. एक सत्ता आपली आवड परिच्छिन्नपणाने भोगत आहे. प्रियोच्ची प्राणेश्वरी. पहिली ओवी कुठे आहे? ऐसिये निरुपाधिके जगाची जिये जनके मिया वंदिली मुळिके देवो देवी. मागच्या प्रवचनामध्ये सहज एक निर्देश केला होता या ओवीचा. इथे जरा विस्तृत सांगतो, काय विस्तार करून सांगतो. मोठी गंमत आहे ओवीची. देव आणि देवी दोन्ही निरुपाधिक. इथे इतरांच्या ठिकाणी देवी उपाधी, इथे यांची उपाधी नाही. कारण का? ती आत्मसत्ताच त्या रूपाने नटलेली आहे. उपाधी कशी होईल? नाही का? अहो, हातात पिशवी घेतली तर उपाधी. आपल्या हाताचं कधी आपल्याला वजन होत नाही, नाही का? हातात पिशवी, हो बरोबर आहे, उपाधी होते. म्हणून आपण म्हणतो जरा मला मदत करता हो, जरा फार वजन झालं. असं म्हणता का? जरा हात घ्या माझा. काय कारण? हात परिच्छिन्न नाही, नाही का? हात परिच्छिन्न नाही. तसं प्रकृती ही परमात्म्याहून परिच्छिन्न नाही. पण काय आहे, तो आवड आपली अशी भोगतो. प्रियोच्ची प्राणेश्वरी उलथे आवडीची सरोवरी आणि चारुस्थळी एक हरी एक अंगाचा. उलथी आवड. एखाद्या समारंभामध्ये काय घडतं माहितीये का तुम्हाला? मोठी मजा घडते. त्या बाईचे मालक काही आलेले नसतात आणि लग्न समारंभाला एकटी ती बाई येते. सगळ्यांच्या परिचित असते. ही येते ती डाग डागिणे, शालूच अंगावर 3-4 हजाराचा, गोट काय, पाटल्या काय, नथ काय, अमकं काय, तमकं काय. आणि अशी एखादी सजलेली व्यक्ती आल्यानंतर स्वाभाविक माणसाचा स्वभाव आहे, लक्ष जातं. मग एका माणसाने बघितलं, अहो ते बघितले का? अहो कोण? अहो कळलं नाही का तुम्हाला? अहो आपल्या वामनरावांची मंडळी. अरे वा, सध्या वामनरावांची परिस्थिती बरी झालेली दिसते. कळलं का? आहे पत्नी, बोलतायत वामनराव बरोबर, बोलतायत वामनराव बदल. कारण का? अहो ती दिसते, मग त्याच्याबद्दल का बोलावं? त्यांना माहिती आहे हे जे काही ऐश्वर्य आहे ते वामनरावचं आहे. वामनराव तिथे अदृश्य आहेत, लग्नात आलेले नाहीत. वामनराव तिथे अदृश्य आहेत. पण दृश्य स्त्रीकडून जर वामनरावचं ऐश्वर्य कळतं, तसं दृश्य जगतामधून प्रभूचं ऐश्वर्य का कळू नये? नाही का? दृश्य जगतातून कोण नटलंय सांगा ना मला, कुणाचं दर्शन आहे? नाही का? मग त्या बाईच्या दागिन्यामधून, तिच्या ऐश्वर्यामधून वा. अहो आम्ही बघितलं. अहो 15 वर्षापूर्वी काही नव्हतं. म्हणजे ती विसरली, चर्चा सुरू झाली वामनरावची. तसं परमार्थिक चर्चेमधून संसार मांडायचा पण विसरायचा आणि चर्चा त्याची करायची. ती विसरली, कुठच्या कुठे जाऊन. अहो आम्हाला माहिती आहे, अहो 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होते, नाही का? तशी ही 10 बाय 10चीच खोली आहे, नाही का? अहो 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होते, काही नव्हतं. पण 15-20 वर्षामध्ये काय घडलं अहो बघा, कल्पना करवत नाही. आम्हाला माहिती आहे लग्नामध्ये काही नव्हतं आणि आज अहो 1.5-2 शेराचे दागिने. काय वामनराव, काय वामनराव, काय श्रीहरी, काय श्रीहरी. काय तसं जगतातल्या वस्तू मधून श्रीहरीचं दर्शन आहे. अरे अथंग समुद्र बघितला की प्रभूचं ऐश्वर्य दिसतं. बघायचा समुद्र आणि प्रचिती भोगायची श्रीहरीची. श्रीहरीची हाच परमार्थ आहे, नाही का? हाच परमार्थ आहे. अरे आकाशाकडे बघितलं, त्याचं ऐश्वर्य बघितलं ना असं वाटलं प्रभुराया, अरे किती रे दिवे. एक दिवा आणताना आमचे नाके न होतात घरात.
तुझ्या विश्वामध्ये किती रे दिवे पेटलेले आहेत, किंबहुना तुझे दिवे नाही, तूच दिव्याच्या रूपाने आहेस. प्रियोच्ची प्राणेश्वरी उलथी आवडी. अजून सांगतो उलथी आवडी. एक दृष्टांत असा देतो की काय होतं, लहानपणापासून काही काही गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात, पण आई वडिलांच्या धाकामुळे त्या करता येत नाहीत. एखाद्या मुलीला जर असं वाटत असलं की नाही, जरा थोडासा फ्रॉक नीट घालावा, चांगला, शोभतं का तुला, असा फ्रॉक घालतेस काय, हे असा नाही घ्यायचा, मी म्हणतो तसं घे. मुलाला असं वाटलं जरा एखादी ते सेलरची कॅप करावी, जरा ते काय काय ते काहीतरी आपलं काहीतरी कपडे करायचे, काय नाही, एकदा घातलं की ते कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पडतं. दिवाळीचं म्हणून आपले शाळेचेच कपडे घ्या. अहो संसारातला भाग आहे काय. आणि मग नाही तर दुसरं काहीतरी घे, पण ते उगीच काहीतरी घेऊ नकोस. पण काय होतं, ही जी लहानपणची आवड असते ती मनात राहून जाते, मनात राहून जाते. आणि आपली मुलं झाल्यानंतर नेमकी तशी परकर चोळी तिला, तसे कपडे त्याला. मग ते काय करायचं, बघायचं त्याला आणि भोगायची आवड आपली. उलथी आवडी. ही आवड कशी आहे, प्रियोच्ची प्राणेश्वरी उलथे आवडीची सरोवरी. मग त्या बाळाकडून ती जशी आपली आवड उलथी भोगत असते, काय माझी बाई छान दिसते, छान दिसते म्हणते, हीच त्या परकर चोळीत वावरते. हिला आठवतं लहानपणी आपल्याला मिळाली नाही, अशी घेऊन दिली नाही. याला वाटतं लहानपणी आपल्याला असंच वाटत होतं, सेलरचा ड्रेस गेला म्हणून आपलं गल्लीतून फिरावं, हुप हुप हुप. मग तो मुलगा जेव्हा तो शिट्टी मारत फिरतो, याला वाटतं नाही आता आपणच. मग आता मला सांगा, साधा व्यक्ती जर आपल्या मुलातून उलथी आवड भोगतो, तशी सत्ता जीवातून आपली आवड उलथी भोगत आहे. हे थोडस लक्षात घ्या, म्हणजे अमृत अनुभव काय आहे तो लक्षात येईल. नमो माय भाषा.